So welcome to Invoking Angels. हे Invoking Angels 15वं वर्ष आहे. This is the 15th year ज्या वेळेला आपण ह्या मॅजिकल जर्नीला सुरुवात करणार आहे. आपल्याला मुख्यतः आपण ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतो, मेजॉरिटीली व्हॉट वी एक्सपेक्ट थ्रू लाईफ इज, हे सगळे हिलिंग मोडॅलिटीज आपण जेव्हा जेव्हा शिकतो, मेजॉरिटीली आपण शोधतो तीनच गोष्टी. पहिलं आहे प्रोटेक्शन, की अशी एखादी एनर्जी असावी की जी आपल्याला सतत प्रोटेक्ट करत राहील. दुसरं सपोर्ट सिस्टम, आपल्या अडीअडचणीला धावून येतील अशी माणसं. आणि तिसरी अशी एखादी एनर्जी जी आपल्या इच्छांना बळ देईल. सम मिरॅक्युलस एनर्जी की जिथे आपण जर आपल्या इच्छा प्रोजेक्ट करू शकलो तर या इच्छांच्या पूर्तीकरता गती मिळेल. या तीनच गोष्टी आपण शोधत असतो आणि याच्यातनंच आपण सगळं आयुष्यात करत असतो. अगदी लहान असताना प्रार्थना पण आपण ह्याच गोष्टींमुळे करतो ना. या तीनच गोष्टी हव्या असतात. आणि अगदी लहान असताना आपण इतकं आपलं राईट ब्रेन ॲक्टिव्ह असतं आणि कुठेतरी आपल्या सगळ्यांचा एक विश्वास असतो की काहीतरी सुपर पॉवर एकतर कदाचित आपल्यात आहे, म्हणजे आपण असं कोणीतरी होणार मोठं झाल्यावरती, किंवा काहीतरी सुपर पॉवर अशी या बाहेर युनिव्हर्समध्ये आहे जी आपल्याला मदत करू शकते. पण जसं जसं मोठे होतो, लॉजिक ब्रेन डॉमिनेट करायला लागतो, आयुष्यातले सगळे वाईट प्रसंग आपण अनुभवतो, तिथे तिथे हे मॅजिक ब्रेन जे आहे ना, हे ब्लॉक व्हायला लागतं आणि आयुष्यातल्या पॉझिटिव्ह पॉसिबिलिटीजवरनं आपला विश्वास कमी व्हायला लागतो. आता बघा, आपण ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो तसा प्रतिसाद युनिव्हर्स आपल्याला देतं. हा रेझोनन्स आहे. सो आपण ज्या वेळेला आपला विश्वास ह्या गोष्टींवरती बसतो की जगात असं काहीच नाहीये की जिथून मला मदत मिळेल, आपण कशावरती शिक्कामोर्तब करतोय की जगात असं काहीच नाहीये की जिथून मला मदत मिळेल. सो मला मदत मिळण्याचे चान्सेस वाढतात का कमी होतात? बघा, आपण आज आपण एक फार मिरॅक्युलस जर्नी एक्सपिरियन्स करणार आहे सेकंड हाफ मध्ये. मॅजिक कोणाच्या आयुष्यात घडू शकतं? मॅजिक कोणाच्या आयुष्यात घडू शकतं? ज्याचा विश्वास असू शकतो की कदाचित देयर इज अ पॉसिबिलिटी की काहीतरी मॅजिक घडेल बाबा. पण ज्याचा हा ठाम विश्वास आहे असं काही घडतच नसतं आयुष्यात, त्याच्या आयुष्यामध्ये समोर मॅजिक घडलं तरी त्याचं लॉजिक ब्रेन त्याला ते ऍक्सेप्टच करू देणार नाही. जसं आपल्याकडे आपण ज्या वेळेला पेड EFT वर्कशॉप्स करायचो, पॉवर टॅपिंगचे पेड वर्कशॉप्स करायचो, सो त्याच्यानंतर एक सिस्टम होती दॅट वी यूज टू कॉल पीपल अँड आस्क की काय तुम्हाला कसं वाटलं, टॅपिंग एवढे दिवस करताय तुम्ही, काय तुमचा अनुभव आहे. सो त्याच्यामध्ये पुण्यामधले दे आर व्हेरी फेमस दोघं नवरा बायको डॉक्टर्स आहेत आणि ते एक गायनकॉलॉजिस्ट आहे आणि एक रेडिओलॉजिस्ट आहेत. सो आपण ज्या वेळेला त्यांना कॉल केला त्यावेळेला पहिलं सरांनी फोन उचलला आणि त्यावेळेला माझी असिस्टंट होती. सो तिच्याशी ते बोलले. ते म्हणले हा हा ठीक आहे सगळं, पण काय एवढं काय नाही. तर मग आरती म्हणून जी मुलगी होती माझ्याकडे कामाला, ती म्हणली मला मॅडमशी बोलता येईल का? तर ते म्हणाले, तर मॅडमनी वाटतं सरांना मागणं खूण करून सांगितलं की नंतर मी माझ्या वेळेला फोन करते. मग डॉक्टरांची वेळ झाली जायची हॉस्पिटलला. मग ते गेल्यानंतर मॅडमनी फोन केला. मग मॅडमनी आरतीला सांगितलं की मला ताईशी बोलायचं आहे. सो आहे का? मी तिथे बाजूलाच होते. मग मी फोन घेतला. तर त्या मला म्हणाल्या की सॉरी, मगाशी ते फार असं काहीतरी बोलले, पण दिस इज द फर्स्ट मंथ इन द लास्ट 20 years ऑफ आवर मॅरेज की आम्ही दोघं एकदाही भांडलेलो नाही. ते म्हणतायत की याचा काही उपयोग नाही, पण मला माहितीये 1 महिन्यामध्ये हा माणूस किती शांत झालेला आहे. पण ते कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीत. तसं आपल्या समोर काहीतरी घडतंय, पण ज्या वेळेला आपलं
लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असतं ना, आपण त्याला ऍक्सेप्ट पण करणार नाही. आणि ॲज पर द होल रूल ऑफ एनर्जी, ज्या गोष्टीला आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट आयुष्यात वाढायला लागते. आपण जर चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या हायलाइट करायला लागलो तर आपण एनर्जी कशात इन्व्हेस्ट करतोय? चांगल्या गोष्टींमध्ये. वाढणार काय? पण आपलं ब्रेन आणि माइंड असं प्रोग्रॅम्ड आहे की चांगलं झालं तरी आपण त्यात वाईट शोधणार. मग आणि भारी घडायला पाहिजे होतं. मग हे घडायलाच नको होतं इन द फर्स्ट प्लेस. पण याच्यापेक्षाही वाईट घडू शकलं असतं. जसं केस जायला लागल्यावरती आपल्याला त्याची व्हॅल्यू कळते ना. ते आहेत तोपर्यंत काही इट डझंट मॅटर. जॉब गेल्यावर जॉबची व्हॅल्यू कळते. जवानी जाने के बाद उसकी वैल्यू पता चलती है कि कितना कुछ कर सकते थे लाइफ में. आणि आपलं ब्रेन जर आपण जाणीवपूर्वक प्रोग्राम करू शकलो, कारण ॲज पर द फ्रिक्वेन्सी बँडविड्थ एका गिवन पॉइंटला सगळ्या अवस्था तिथेच एक्झिस्ट करतात. तुम्ही कशाला ट्यून करता याच्यावरती तुमच्या आयुष्यातले अनुभव हे ठरलेले असतात. आपण जर बुद्धांची एक गोष्ट आहे की माणसाच्या आयुष्यातलं जे सफरिंग आहे, सफरिंग, बुद्धांचा सगळा शोधच हा सफरिंग पासून आहे. आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांचा. आपण या सगळ्या सेल्फ हिलिंग मोडॅलिटीजकडे, अध्यात्माकडे वळतोच या कारणाने की सफरिंग इतकं आहे आयुष्यात. मग ते पैशाच्या स्तरावर असेल, ते हेल्थच्या स्तरावर असेल, ते रिलेशनशिप्समध्ये असेल, ते कुठेतरी आहे. आणि त्याची उत्तरं शोधण्याकरता म्हणून आपण आपली ही जर्नी सगळी सुरू होते आयुष्याची. सो माणसाच्या आयुष्यात सफरिंग 2 पद्धतीत असतं. ते म्हणतात की 2 बाण आपल्याला इंज्युअर करू शकतात. पहिला बाण ज्या वेळेला लागतो हा परिस्थितीचा आहे, जो आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातली निवर्तली, आपल्या कंट्रोलमध्ये. एखादा ऍक्सिडेंट घडला आपल्या बरोबर, आपल्या कंट्रोलमध्ये. ऍक्सिडेंट हा शब्दच असा आहे की ज्याला लॉजिकच नाहीये, ज्याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही. दॅट इज अन ऍक्सिडेंट. आपल्या घरातली माणसं आपल्याला मनासारखी वागत नाहीत, त्रास आहे ना. दुसरा बाण आहे की ह्या पहिल्या लागलेल्या बाणाला आपण कसं रिॲक्ट करतो. आपण जेवढं त्याला नेगेटिव्हली रंगवू, द सफरिंग विल इनक्रीज. तुम्ही कधी अनुभवलंय की एखादी वाईट गोष्ट एखाद्या पॉइंटला आयुष्यामध्ये सुरू होते आणि त्याच्या एका पाठोपाठ एक सगळं तसंच घडायला लागतं, ॲज इफ सगळं एकदम आलंय. प्रोबेबली एक असा वीक मोमेंट होता आपल्या लाईफमध्ये आणि तिथे आपली एनर्जी इतकी सीप डाऊन झाली की सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी हवी झाल्या. मग अगदी शेजारच्याची नजर सुद्धा लागते मग आपल्याला. सो पण बाय नेचर आपल्याकडे हा चॉईस आहे की आपण स्वतःला कुठल्या फ्रिक्वेन्सी बँडविड्थ मध्ये ठेवतो. आपण ज्या वेळेला एंजल्स बद्दल बोलतो, एंजल्स काय आहे? एक फ्रिक्वेन्सी बँडविड्थ आहे. अनादी काळापासून आपण बाहेरच्या एका अशा एनर्जीला प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतोय की हे जे काही सफरिंग आहे माझ्या आयुष्यातलं, हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यातनं काहीतरी मार्ग मिळाला पाहिजे. आणि आपला फेथ आहे, आवर प्रेयर्स गेट आन्सर्ड, राईट? का? कारण कुठेतरी आपण एका अशा फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट करतो. आपण कोणाला भजतो किंवा पूजतो? एक अशी एनर्जी जी आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, जी आपल्याच लेवलची आहे किंवा आपल्यापेक्षा तळागाळातली आहे, त्याला आपण पूजू का? पण आपला विश्वास आहे आणि प्रत्येक कल्चरमध्ये त्याचं नाव वेगळं आहे, बट द फेथ इज द सेम. की बाहेर अशी काहीतरी एनर्जी आहे की ज्याच्याशी जर आपण कनेक्ट होऊ शकलो तर ती एनर्जी आपल्याला प्रोटेक्ट करते, आपल्याला सपोर्ट देते आणि आपल्या इच्छांना बळ देते. पण हे कनेक्शन जे होतंय ना, हे बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे कधी झालं तर झालं, कधी नाही झालं तर नाही झालं.
कारण ज्याला देव म्हणतो आपण, या देवाच्या संकल्पनेलाच आपल्याला सांगतानाच इतकं कन्फ्युजिंगली सांगितलं गेलंय. मग असं नाही केलं तर देव चिडतो, मग असं नाही केलं तर असं होतं, मग आंघोळ करूनच करायला पाहिजे, मग हा उपवास करायलाच पाहिजे. साबुदाणा व्हॅलिड आहे हेच कोणी काढलंय माहित नाही इन द फर्स्ट प्लेस. वी आर सो कन्फ्युज्ड. सो ज्या वेळेला आपण कन्फ्युजननी एखाद्या एनर्जीला कनेक्ट करतो, आपलं कनेक्शन किती प्युअर आहे. एकतर आधी आपण त्रस्त, त्यात आपल्यावरती एवढं कंडिशनिंग. एंजल ही देवाच्या पेक्षा एक थोडीशी लाइटर फ्रिक्वेन्सी आहे, जी हेल्पच्या लेवलवरती आहे. तिथं भीती नाहीये एंजलशी कनेक्ट करताना, एक फ्रिक्वेन्सी बँडविड्थ आहे तो. मग प्रत्येकाला त्याचे वेगवेगळे अनुभव येतात. कधी कधी ही फ्रिक्वेन्सी त्यांना काहीतरी दृष्टी देते, एखादी अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते जी त्यांना मदत करून जाते. इट टेक्स सम फॉर्म बिकॉज नो एनर्जी गोज वेस्ट. त्याला मास गॅदर करायला जरा वेळ लागतो फक्त. सो ज्या वेळेला तुम्ही फेथ इन्स्टॉल करता एका पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये, त्यावेळेला तुमच्या आयुष्यातला हा पॉझिटिव्ह कोशंट ऑटोमॅटिकली वाढायला लागतो. सो प्रार्थना करताना आपण बाय डिफॉल्ट होतोय, म्हणजे कधी झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. पण ज्या वेळेला आपण एंजल्स ही संकल्पना शिकतो ना, आपण त्यावेळेला एक डायरेक्ट कनेक्शन करतोय. जसं आपल्याला जर रेडिओवरती गाणी ऐकायची आणि आपल्याला स्टेशनची फ्रिक्वेन्सीच माहित नाही, तर आपण काय करणार? आपण नुसतं ते स्क्रोल करत राहणार ना, जिकडे लागेल तिकडे लागेल. सो कधी 101 ला लागलं तर लागलं, कधी 104.2 ला लागलं तर लागलं, आपल्याला माहित नाहीये. पण जेव्हा आपल्याला कळतं की हो मला नवीन गाणी ऐकायची आहेत, तर ते 98.3 ला लागतात. तसं जर आपल्याला कळलं की या सगळ्या फ्रिक्वेन्सी बँडविड्थ मधून या पर्टिक्युलर अवस्थेशी कसं कनेक्ट करायचं, तर कनेक्शन हॅपन्स मच फास्टर. सो आज आपण काय करणार आहे, आज आपण आपला जो सेकंड हाफ आहे त्याच्यामध्ये आपण एका अशा गायडन्स एनर्जीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे, जी आपल्या सोल बरोबर अनेक जन्म ट्रॅव्हल करते. ह्याच्यावर विश्वास ठेवायचं कारणच नाही. आपण ज्या अर्थी इथे आलोय, ह्या जन्मात आलोय, ह्याच्या अर्थी कुठेतरी होतो म्हणून इथे आलोय ना. आपण इथे कसे आलो, कुठून आलो? रादर आईच्या गर्भातनं आलो इज अ व्हेरी टेक्निकल आन्सर. आईच्या गर्भात कुठनं आलो? त्याच्या आधी कुठंतरी असलो पाहिजे होतो ना. सो त्या कदाचित एनर्जी फॉर्म मध्ये होतो आपण, त्या एनर्जी फॉर्म मध्ये तिथे यायच्या आधी कुठेतरी असलो पाहिजे होतो. सो आपण जर हे म्हणतोय की ॲज पर क्वांटम सगळंच ऊर्जा आहे, आपण देखील ऊर्जा स्वरूपच होत, सो आपण फक्त रिसायकल होतोय. सो आपण रिसायकल होत असताना मधल्या ज्या पॉज फेजेस आहेत ना आपल्या, तिथं गाईड करणारे आपले स्पिरिट गाईड्स आहेत. एक एंजलचाच फॉर्म आहे तो. सो आज आपण रिग्रेशन मध्ये त्या अवस्थेशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार. लॉजिकली बिलीव्ह होतं का? लेफ्ट ब्रेन अलाव करतं का हे बिलीव्ह करायला? नाही. बघा हाऊ एनर्जी वर्क्स इन युअर लाईफ. माझ्याकडे 2 आठवड्यापूर्वी एक मुलगी कन्सल्टिंगला आली. तिचा प्रॉब्लेम हा की तिचं लग्न ठरत नाहीये. शी इज अराउंड 35 आणि तिचं लग्न ठरत नाहीये. आणि मी तिच्याशी बोलत असताना बरं टेक्निकल गोष्टी झाल्या की ठीक आहे चल तुला मुंबईतलाच पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे, तसा पाहिजे, सगळं झालं. तर सहज बोलताना मी तिला विचारलं की तुला पुरुषांबद्दल काय वाटतं? इट वॉज लाईक ओपनिंग अ गटर बॉक्स. ते जे सगळं सुरू झालं फुली 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 फुलीचे. मी म्हटलं आपण लग्नासाठी कन्सल्टिंग कशाला घेतलेलं आहे? की आपल्याला लग्नासाठी एक राईट मॅच शोधायचा आहे. हां, आता बाय ओरिएंटेशन यू से की यू वॉन्ट अ मेल, बरोबर आहे? हां, दॅट इज व्हॉट शी सेड, राईट. पण पुरुषांबद्दलच इतका तिरस्कार आहे मनामध्ये. आणि तिला मी ज्यावेळेला मग हे कळल्यावरती मी तिला विचारायला लागले की तुझा अनुभव काय आहे असा. कारण बऱ्याच वेळेला असू शकतं ना, एखादी अब्यूज हिस्ट्री असू शकते, काहीतरी डॅमेज असू शकतो. असं काहीच नाही. पण
ऐकून ऐकून बघून बघून फेक फेमिनिझम. ती म्हणली नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणीच अशा आहेत, आम्ही सगळे जर्नलिझमवाले असेच असतो. तर मी म्हटलं तुझ्या मैत्रिणी किती आहेत ज्यांची लग्न झाली आहेत? ती म्हणली आम्हाला 6 जणींचा ग्रुप आहे, त्यातल्या आमच्या दोघींची झालेली नाही आहेत, एकीचं ठीक ठीक आहे, बाकीच्या 3ही डिवोर्स्ड आहेत. आणि तिच्या या लिस्टमधनं ना तिचा भाऊ, तिचे वडील, तिचे काका हे पण सुटलेले नाही आहेत. ते पण सगळे असेच आहेत, त्यांना सगळ्यांना अलंकार आहेत. आणि त्या कुणीही इन रियालिटी तिला काहीही त्रास दिलेला नाहीये. तुला काय शिकायचं ते शिक. बरं मग हा प्रॉब्लेम आहे, मग तुम्हाला अक्कल नव्हती मी काय शिकलं पाहिजे? मला कळत नव्हतं तेव्हा. बरं ह्यांनी जबरदस्ती कुठे घातलं असतं. सो मी तिला म्हटलं की वेन यू हॅव दिस सो मच ऑफ हेट, व्हॉट काइंड ऑफ मेन विल यू अट्रॅक्ट इन लाईफ? तुला हेट वाटेल असाच पुरुष तुझ्या आयुष्यात येणार ना. ती म्हणली नाही, हे पुरुष असेच असतात. म्हटलं तर असं जनरल स्टेटमेंट कसं असू शकतं? असं जर असतं तर प्रत्येक बाईचा अनुभव हा पाहिजे. म्हटलं तुझ्या आईला विचार, तिला असं वाटतं का? तर ती म्हणली नाही नाही, ती शोषिक आहे, त्याच्यामुळे तिला कधी कळलंच नाही की तिच्यावर अत्याचार झालेत. म्हटलं तुला कळलं तिच्यावर अत्याचार झालेत? मी म्हटलं आय हॅव सीन द फायनेस्ट ऑफ मेन इन माय लाईफ. मग माझे वडील असू देत, माझा भाऊ असू दे, माझा नवरा असू दे, सर असू दे, माझ्या बरोबर काम करणारे जितके माणसं आहेत, आय हॅव सीन द फायनेस्ट ऑफ मेन इन लाईफ. असं नाही की त्यांच्यात त्रुटी नाही आहेत. मी तिला म्हटलं इफ यू आर ट्राइंग टू मॅनिफेस्ट समथिंग आणि तुझ्या आतमध्ये जर डीप लेवलला तू कितीही असं कर की मला छान लाईफ पार्टनर मिळू दे, पॉसिबल आहे? कारण आतून यू हॅव सच अ स्ट्रॉंग रिजेक्शन की छान पुरुष हा असतच नाही. दिस अप्लाइज टू मेन ऑल्सो. आपल्याला जर चांगलं बघायचंय बाहेर आणि आपण आपला ट्रान्झिस्टर जर सगळ्या नेगेटिव्ह गोष्टींना ट्यून करून ठेवलेला आहे, तर चांगलं दिसणार कुठनं? एका पॉइंट ऑफ टाइमला सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करतात. जसं चांगलं आहे तसं वाईट तुम्ही जर गेलात ना तिकडे, तर मग त्याला एंडच नाहीये. तुम्ही फक्त एक रील सुरू करा इन्स्टावरती, कुठल्या तरी वाईट बातमीचं एक रील सुरू करा, तुमचा अख्खा फीड ते सगळं फॉलो करतं. तो अल्गोरिदम इज लाईक दॅट. तो ब्रेनचा अल्गोरिदम तसा आहे. सो आपल्याला जर पॉझिटिव्ह गोष्टी हव्या असतील तर आपल्याला थोडासा आपला हा काटा स्विच करायला पाहिजे. कुठेतरी आत हे असं वाटलं पाहिजे की हो, काहीतरी एनर्जी आहे जी मला मदत करते आणि मी त्याला ट्यून करू शकते. दिस एवढंसं शिफ्ट सुद्धा आज तुम्हाला फार मोठं काहीतरी एक्सपिरियन्स करण्याकरता मदत करेल. ज्यांनी एंजल्स केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे असे चमत्कारिक अनुभव की तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. तुम्हाला आत्ता घडलेल्या 2 रिसेंट घटना सांगते आणि ह्याचंही कारण सांगते. सो आम्ही दिवाळीमध्ये दुबईला गेलो होतो आणि इट सीम्स की लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमच्या घरामध्ये एक एवढा मोठा बाण, मी राहते 10व्या मजल्यावरती, एवढा मोठा बाण रेलिंग पास करून आतमध्ये आला आणि माझ्या मुलीची किटबॅग ठेवलेली होती बाल्कनीमध्ये आणि त्या किटबॅगमध्ये तो घुसला आणि ती किटबॅग जळाली सगळी. ती किटबॅग ज्या ज्या दोऱ्यांवरती ठेवलेली होती, का तर ते मांजर खाली ठेवलं तर त्या बॅगमध्ये जाऊन बसतं, त्या दोऱ्यांवरती 7 मोठे टॉवेल होते वाळत घातलेले, ते 7ही टॉवेल जळाले. आणि आमच्या घरामध्ये नॉर्मली क्लोज सोसायटीमध्ये ज्या वेळेला फटाके वाजतात ना, ते सगळे असे बरोबर येऊन 10व्या-11व्या मजल्याच्या ह्याच्या फुटतात, फ्लाइंग फायर क्रॅकर्स जे आहेत. त्याच्यामुळे नॉर्मली दिवाळीचे 3 दिवस सगळी दारं बंद करणं आणि आत बसणं तरच बोलू शकतो किंवा श्वास घेऊ शकतो, इतका धूर त्या लेवलवरती होतो. सो घरामध्ये फक्त माझ्या सासूबाई आणि माझ्या मुलीला सांभाळायला ज्या मावशी आहेत हे दोघंच होते. हे दोघंही नियरली 75+ आहेत.
आता यांना आत हे सगळं बंद करून, दारं बंद करून आत बसलेले, यांना काही ठाम पत्ता नाही की बाहेर आग लागलेली आहे. आणि त्याच्या बाजूला झोका होता, झोक्यावर मोठी गादी होती आणि तिथून मग घराचे पडदे बिडदे सगळं सुरूच. मिरॅक्युलसली त्याच वेळेला माझा भाऊ आणि माझे वडील ते एकटे दिवाळीचे म्हणून त्यांना भेटायला आले आणि काही न विचारता माझा भाऊ डायरेक्ट बाल्कनीत गेला, ॲज इफ त्याला पाठवल्यासारखा. आणि त्यांनी ती आग बघितली आणि मग ते सगळं त्यांनी तो विजवाविजवीचं प्रकरण केलं. पण जर तो त्या पॉइंटला तिथे आला नसता तर वी वुड हॅव कम बॅक टू अ बर्न्ड होम. आणि आत कॅज्युअलिटी काय झाली असती तो विषयच वेगळा आहे. दिस इज प्रोटेक्शन. मिरॅक्युलस काय, असं कोणी जादूनी येऊन फू करून विजवलं नाही ते. पण अशा पॉइंटला तुम्हाला अशी एक व्यक्ती अवेलेबल होऊ शकते हु विल टेक केअर ऑफ यू. काय घडलं असतं याची कल्पनाच आपण करू शकत नाही. कारण कसा आवाज यांना कळल्यानंतर या 275+ बायका ते कसं विजवणार, त्यांची उनके बस की बात नाही थी. बरं, लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणाच्या घरची बेल वाजवली तरी ऐकायला जात नाही कारण बाहेर इतका आवाज असतो. इट वुड हॅव बीन हॉरेबल. ते प्रकरण झालं. त्यानंतर त्याच्या 3 दिवस नंतर मग आम्ही आलो, हुश सगळं झालं. ते सोसायटीत सगळा दंगा झाला, भांडणं झाली, ते फ्लाइंग फायर क्रॅकर्स बंद झाले. 3 दिवसानंतर सांगलीला आम्ही एका संगीत फंक्शनसाठी गेलो होतो. तर मी आणि माझी मुलगी स्टेजवरती डान्स करत होतो आणि डान्स करताना काहीच नाही, मी तिला उचललं आणि खाली ठेवलं. माझा डावा गुडगा आपोआप पूर्ण फिरला आणि त्याच्या वाटेत बसला परत. आणि कट 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 मलाच आवाज आला आणि मी तशीच उभी राहिले. आणि आता सगळे लिगामेंट तुटल्यावरती खालच्या पायाला सपोर्टच नाही ना, तो असा लपकून अशी मी खाली पडले. लोकांना बघणाऱ्यांना असं वाटलं की काहीतरी डान्स स्टेप आहे, म्हणजे आता ही उठणार खाली बसून. सो बराच वेळ कोणी आलंच नाही, पण ही उठत नाही म्हटल्यावरती सगळे पळत आले. आणि गंमत ही आहे की माझे चुलत सासरे जे आहेत, ही इज वन ऑफ इंडियाज लीडिंग ऑर्थोपेडिक सर्जन्स. वयस्कर आहेत ते, इज नियरली 80+. ते 7:30 वाजता जेवण करून जाणं अपेक्षित होतं. पण ते मला आणि माझ्या मुलीला स्टेजवर चढलेलं बघितल्यावरती म्हटले यांचं काय चाललंय जरा बघून जाऊया. आणि म्हणून ते थांबले. आणि मी जशी पडले तसं त्यांना कळलं की हे काहीतरी झालेलं आहे प्रकरण. आणि ऑफ एव्हरीवेअर ती वयस्कर व्यक्ती हु इज इंडियाज लीडिंग ऑर्थोपेडिक सर्जन, ज्यांनी सचिन तेंडुलकरचं देखील ऑपरेशन केलेलं आहे, अशी व्यक्ती धावत स्टेजवर आली. आणि ते बघितल्यावरच त्यांना कळलं की हे काहीतरी मोठं प्रकरण आहे. ते जर नसते ना त्या दिवशी तर एकतर मलाच माहित नाही काय झालं. कधी कधी असं होतं ना, ट्विस्ट होतो आणि परत नॉर्मल होतो पाय आपला. सो एकतर मी ते अंगावर काढलं असतं. फ्रॅक्चर नाही त्याच्यामुळे सुजलं नाही, त्याच्यामुळे कोणाला दुसऱ्याला त्याचं काही इम्पॉर्टन्स कळायचं कारणच नाही. बरं, दुसऱ्या गावामध्ये रात्रीची धावपळ कुठे करणार. पण फक्त ती व्यक्ती तिथे असल्यामुळे 15 मिनिटाच्या आत त्यांनी कुणाला तरी फोन केला. 11 वाजता रात्री MRI स्कॅन झाला. सगळे डॉक्टर आले. आता एवढे सिनियर डॉक्टर, त्यांचे सर तिथं आहेत म्हटल्यावरती दिस इज हेल्प. आता मी जर हे रडत बसले की हे झालंच काय इन द फर्स्ट प्लेस, तर मी माझा कंपस कुठे शिफ्ट करते. सो एक बाण लागलेला आहे, तो माझ्या हातात नव्हता. मग आता जे लोक भेटायला यायला लागले ना, तर हे 2 इन्सिडेंट असे लागोपाठ घडले. सो सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, तू घे बाबा कोणाकडनं तरी झाडू फूक करून घे, तुला नजर लागली. आणि हे सारखं 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 जेव्हा सगळे आपल्याला सांगायला लागतात तुला नजर लागली, तुला नजर लागली, आपली बॅटरी चार्ज होते का डिस्चार्ज होऊन जाते. ती चार्जिंगला लावायच्या लायकीची पण राहत नाही. मी म्हटलं यार, जगामध्ये माझ्यापेक्षा इतकं मोठ्या लेवलला आयुष्य जगणारी माणसं आहेत, कुणाला काय इंटरेस्ट आहे माझ्या आयुष्यात. त्यांच्या समोर आपण 1% पण कोणी नाही आहे. आपण नजर लावण्याच्या काय, नजर काढण्याच्या पण लायकीचे नाहीये. असं घाबरून जर जगायला लागलो आपण
तर आपण बाय डिफॉल्ट काय केलंय, आपला ट्रान्झिस्टर या सगळ्या फेजमध्ये निगेटिव्ह ह्याला ट्यून करून ठेवलेला. आता काय वाढणार आयुष्यात? म्हणजे एखादा ढग चाललेला असतो, काळे ढग सरकतात की नाही, पण आपल्याला वेळ जात नाही म्हणून आपण त्याला असं उचलतो, काय रे बाबा, आणि मांडीवर घेऊन बसवतो, आणि मग त्याला अंजारतो, गुंजारतो, आणि तो आपल्याच अंगावर फुटतो. आणि मग आपण रडतो की बाजूच्याचा नाही फुटला, मलाच का? कारण मी कारण नसताना एक निगेटिव्ह गोष्ट जी पास होणार आहे त्याला घेऊन कुरवाळत बसलेली आहे. या दोन्ही घटनांनंतर ऑल आय कॅन ओनली से इज थँक्यू. ठीक आहे, ह्याचा जो काही प्रोसेस होईल तो होईल, सर्जरी होईल, मला माहित नाही काय त्याचं पुढे होणार आहे, पण तो जो काही प्रोसेस होईल तो होईल. बट वेन आय ट्यून माय ट्रान्झिस्टर टू अ पॉसिबिलिटी, आयुष्यात वाढू काय शकतं? सफरिंग मध्ये तसंही सहन करायचंच आहे. रडत खडत सहन करायला लागलो तर काय घडणार आहे? ती रडण्याची अवस्था जशी जशी वाढेल आणि ती फ्रिक्वेन्सी डेन्स व्हायला लागेल. मला अक्षरशः आम्ही येताना परत एअरपोर्टवरनं माझ्या भावानी सांगितलं गाडीत, मला विश्वास नाही बसला की असं काही झालं असेल घरामध्ये. आणि तो मला म्हणला खरंच सांगतोय, तो एकतर इतका मस्करा आहे ना, सो त्याची कुठलीच गोष्ट कधी सिरियसली वाटतच नाही. सो इट टुक मी लॉंग टाइम टू बिलीव्ह. सो मला ठीक आहे, किडबॅक जळली, काय मोठी गोष्ट नाही आहे. घरी आल्यावरती मी जी भिंतींची अवस्था बघितली ना, पहिला शब्द हाच होता की एंजल वाचवलं बाबा. सो हे प्रोटेक्शन जे आहे ना, हे जर आपण या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करू शकलो तर कधी कधी प्रॉब्लेम निर्माण व्हायच्या आधी सोल्युशन असतं. थिंकर्सचे पण प्रकार असतात की नाही, काही पॉसिबिलिटी थिंकर्स असतात, ते विचार करतात की एखादा प्रॉब्लेम आहे, ह्याला सॉल्व्ह कसं करता येईल. आणि काही प्रॉब्लेम थिंकर्स असतात, तुम्ही त्यांना सोल्युशन दिलं तरी ते प्रॉब्लेम शोधणार. नो सोल्युशन एव्हर वर्क्स फॉर देम. पण आयुष्याची वाटचाल कोणाची सहज असू शकते? हु इज अ पॉसिबिलिटी थिंकर. एंजल्स कुणाला ट्यून होऊ शकतात? जे या फ्रिक्वेन्सीला ट्यून होतील, जे बिलीव्ह करू शकतात की आपल्यापेक्षा एक अशी शक्ती आहे बाहेर, आपल्याला काय करायचंय, फक्त त्याला कनेक्ट करायचंय. कनेक्ट जर झालो तर त्याच्यामध्ये असं सामर्थ्य आहे जे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. आणि मग आयुष्यात हा जो बेसिक्स शोधतोय ना आपण, प्रोटेक्शन, हेल्प, मी तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे आय एम सो थँकफुल फॉर ऑल द पीपल दॅट आर देअर इन माय लाईफ टुडे. ऑफ नोवेअर ज्यांना ज्यांना हे कळलंय, कोणी डबा देतंय, कोणी काही, परस्पर सगळं मॅनेज होतंय. दिस इज सपोर्ट. मी फक्त म्हणजे आय कॅन ओनली से थँक्यू. आय कॅन ओनली से थँक्यू. सो हा सपोर्ट, ही हेल्प, विश, आपल्या इच्छांना गती देणारी एखादी गोष्ट, आपल्याला फक्त राईट एनर्जीशी ट्यून करता आलं पाहिजे. आणि एंजल ती चमत्कारिक गोष्ट आहे. मी काही वर्षांपूर्वी मी लहान मुलांना एंजल्स शिकवायचे आणि ते इतके सुंदर त्यांना अनुभव यायचे एंजल्सचे, कारण त्यांचं राईट ब्रेन इतकं ऍक्टिव्ह असतं आणि ते बिलीव्ह करतात. आणि ते एकदा एंजलशी कनेक्ट झाल्यावरती ते काय वाटेल ते इच्छा मागायचे एंजलला, की मी होमवर्क केला नाहीये, एंजल सांभाळ. आणि ते येऊन मला क्लासमध्ये सांगायचे, ती टीचरच आली नाही, ती माझ्याकडे येईपर्यंत बेल वाजली, किंवा ती काहीच बोलली नाही. दे आर सो इनोसेंट, दे आर सो इनोसेंट. आपल्यामध्ये तो इनोसेन्सच नाही आहे. आपल्याला कंट्रोल पाहिजे सगळा, मी, माझी बुद्धी, माझं ब्रेन. पण आपल्याला जर त्या राईट ब्रेननी या अशा एनर्जी फील्डशी कनेक्ट करता आलं, बाहेरनं काय आपल्यावरती होऊ घातलेलं आपल्याला माहित नाही, पण आपण जर आपली एनर्जी राईट ठेवू शकलो तर प्रॉब्लेम यायच्या आधी सोल्युशन तयार असेल. आपण मदत मागायची वेळ आहे की मदत तयार असेल. सोल्युशन फक्त मागायचा अवकाश आहे, द सोल्युशन इज ऑलरेडी देअर. सो गेली 15 वर्ष हा जो मिरॅक्युलस प्रवास
सगळ्यांबरोबर शेअर करतोय. आज त्याचं 15वं वर्ष आहे आणि आज आपण पहिल्यांदा हे बिटवीन लाईफ रिग्रेशन अनुभवणार आहे आणि आपल्या स्पिरिट गाईडशी ट्यून करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हे सेशन पुढे नेण्याकरता प्लीज इन्व्हाइट सर ऑन स्टेज. प्लीज.